हॅलो गाईस. तर केलं कंटेंट क्रिएशन चालू, त्याच्यानंतर वेगवेगळे टॉपिक्स करतो आहे. आता थोडंफार मनात येईल ते बोलतो आहे, म्हणजे स्क्रिप्ट नाही करत आहे. मनात जे आहे माझ्या ते बोलतो आहे, सगळ्या गोष्टी होत आहे. बट आता असं वाटतं की थोडंसं असं म्हणजे की बाबा आपण काहीतरी इनोव्हेटिव्ह आणावं, त्याच्यानंतर काहीतरी चांगल्या गोष्टी आपण करावं, त्याच्यामध्ये वेगवेगळे टॉपिक्स आणावं, त्याच्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी अशा की ज्या आपण अचीव करायला पाहिजे त्या गोष्टीसाठी वेगवेगळे टॉपिक्स आणावं, त्याच्यानंतर इनोव्हेटिव्ह गोष्टी करावं, हे सगळं वाटते. आता विषय असा 2 दिवस झाला म्हणजे जरा खराब आहे, त्यामुळे आवाज थोडासा बसलेला आहे. बट तरी म्हटलं गॅप नाही पडला पाहिजे, आपल्याला जे वाटतं थोडंफार मनात जे आलं ते बोला. त्यामुळे मी असा विचार केला आहे की ज्या पण काही गोष्टी मला अजून करायच्या आहेत इनोव्हेटिव्ह टाईपमध्ये, त्या गोष्टींसाठी मला असं वाटतं की मी काही टॉपिक्स घ्यावं, त्याच्याबद्दल थोडी माहिती काढावं आणि ते व्हिडिओ बनवावं. त्यासाठी थोडंफार सेटअप वगैरे पण चालू करायचं मला, म्हणजे एक छोटा सेटअपच. जसं की लाईटिंगसाठी मला आता लाईट नाही आहे, पण मी आता जसं सकाळी व्हिडिओ बनवतो सनलाईटमध्ये वगैरे, तर मला हे ठीक आहे, टायमिंग आहे. तर मग या टायमिंगमध्येच मला व्हिडिओ करायचा आहे. आणि बाकी अजून काही गोष्टी आहेत, जसं की ब्लॉगिंग आहे, त्याच्यानंतर स्ट्रीमिंग पण करायची आहे गेमिंगमध्ये. बट सध्या सेटअप नाही आहे, त्यामुळे मग सध्या आता इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आणि मोटिवेशनल व्हिडिओज वगैरे करायचे आहेत. त्यानंतर मग जर थोडंफार सेटअप वगैरे झाल्याच्या नंतर मग स्ट्रीमिंग वगैरे, त्याच्यानंतर भरपूर गोष्टी अजून एक्सपांड करायच्या आहेत हळूहळू करूनच. फक्त इतकं आहे की जर स्टार्ट केलं आहे आता इतके दिवस, म्हणजे मी 1-2 वर्षापासून करतो आहे, बट कन्सिस्टन्सी होत नव्हती, कधी थोडंफार प्रॉब्लेम होते. बट आता असं विचार केला की जसं आता सुरू केलं आहे तसं आता जसं होईल तसं, पहिली गोष्टी मला थोडा विचार येत होता की आपण मनातले बोलतो तर काय होईल काय नाही. पण आता भरपूर व्हिडिओज पाहिले, त्याच्यानंतर असं कळलं की आपण बोललो तर कोणाला तरी कनेक्ट होतं की यार नाही बाबा, आपण जर विचार करतोय तो हाच करतोय. त्यामुळे मग आता जे मनात आहे ते बोलतोय. जसं इन्फॉर्मेटिव्ह आणि अजून मोटिवेशनल व्हिडिओसुद्धा येतील काही दिवसांमध्ये. आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे की जर स्टार्ट केलं आहे तर आता एंडपर्यंत थांबायचं नाही. आता जसं डिसेंबरच्या 1 तारखेपासून मी स्टार्ट केलं आहे व्हिडिओ बनवणं. आता 30 तारखेपर्यंत कॉन्स्टंट झाल्याच्या नंतर 1 जानेवारी 2026 पासून ते 30 जे डिसेंबरचा लास्ट असेल तोपर्यंत आपलं भरपूर फॉलोअर्स, सबस्क्रायबर्स, त्याच्यानंतर इन्कम आणि सेटअप वगैरेमध्ये पण सुद्धा भरपूर डिफरन्सेस आणायचे आहेत 1 वर्षामध्ये. आणि 1 जानेवारीपासून एक नवीन स्टार्ट करायचं आहे अजून एक. जसं आता हे तर केलंच आहे, ह्याच्या व्यतिरिक्त अजून काही गोष्टी आणायच्या आहेत, त्या आणेल. सो तोपर्यंत आता सध्या 2-3 दिवस अजून मोटिवेशनल व्हिडिओज जे आहेत जे मनातले असतील ते बोलेल मी. त्याच्यानंतर मग अजून इनोव्हेटिव्ह गोष्टी आणण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे, थँक्यू सो मच.